नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. श्रीमंती जी प्रत्येक पानात असते, श्रीमंती जी निसर्गाच्या प्रत्येक कणात असते. गंमत अशी असते की श्रीमंती शोधायला आपण शेअर बाजारात जातो, सोन्याच्या बाजारात जातो आणि जमीन विक्रीच्या व्यवहारात जातो. कोकण या पल्ल्याड आहे. खरी जर श्रीमंती शोधायची असेल तर ती मातीत शोधावी लागेल, मातीत रुजलेल्या त्या कोंबात शोधावी लागेल, तरच आपल्याला खऱ्या त्या श्रीमंतीची गणितं सापडतील, समीकरणं सापडतील. आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक राजेंद्र देशमुख. स्वागत आपलं सर. नमस्कार. खरं तर आज मी अशा एका माणसासोबत बोलतोय की जो एक छान निवेदक आहे, पण आज पाहुणा म्हणून माझ्यासोबत आलेला आहे. एका वाहिनीसाठी आपण निवेदन करता, कृषीविषयक कार्यक्रमाचा प्रचंड असा अभ्यास आपला आहे, पण आज मात्र मी तुमच्याशी पाहुणं म्हणून बोलणार आहे. परसबागेतील श्रीमंती या विषयावर तुमचा खऱ्या अर्थानं मास्टरी आहे आणि या संदर्भात आपण बोलणारच आहोत. खरं तर कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक पद असेल, आजपर्यंत आलेल्या शेतकरी महाराष्ट्रातल्या बळीराजाला आपला मोठा भाऊ असं तुमच्याकडे त्या रूपात बघतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधतात. मला फक्त आज पाहुणे म्हणून एवढं सांगा की खरंच माझ्या अंगणात माझं शेत छोटंसं आहे, माझी जमीन लहानशी आहे, श्रीमंती उगू शकते? जरूर होऊ शकते. सर्वप्रथम असं म्हणतात की इच्छा असली की मार्ग निघतो. त्यामुळे इच्छा असली पाहिजे की मला हे करायचं आहे. मग या छोट्याशा कपमध्ये सुद्धा गार्डनिंग करता येतं, ज्याला आम्ही हॉर्टिकल्चरिस्ट आमच्या भाषेमध्ये कंटेनर गार्डनिंग म्हणतो. मग तुम्ही म्हणाल कसं? या प्रकारचा कप आणि सॉसर म्हणजे बशी. तुम्ही जर लोणावळ्याला गेला तर तुमच्या लक्षात येईल की जिथे टायगर व्हॅली आहे तिथे टर्न मारताना, परत येताना, खाली उतरताना सिरॅमिकची भांडी विकणारी माणसं आहेत. त्यांना जर तुम्ही सांगितलं की मला कप आणि बशी पाहिजे आणि त्याला फक्त एक मध्ये होल पाहिजे, ज्याला आपण ड्रेनेज होल म्हणतो, म्हणजे पाण्याचं निचरा होण्यासाठी, खाली सॉसर, यामध्ये तुम्ही माध्यम भरून कुठल्याही प्रकारचं झाड लावू शकता. जास्त दिलेलं पाणी सॉसरमध्ये, बशीमध्ये येईल आणि बशीतलं पाणी तुम्ही फेकू शकता. म्हणजे जर करायची इच्छा असेल तर तुम्हाला नक्की मार्ग सापडू शकतो. आणि अशा प्रकारचं म्हणजे होम गार्डनिंग किंवा परसबागेचं जे ज्ञान आहे ते आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. पुस्तक आहेत, तज्ज्ञ आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत. पण एक स्टेप आपणही पुढे आलं पाहिजे आणि मग आपल्याला कळेल. आता श्रीमंती म्हणजे काय? जसं आपण आता प्रस्तावनेत सांगितलं की सोनं किंवा चांदी किंवा डायमंड्स किंवा रुपये किंवा पैसे, ही श्रीमंती मटेरियलिस्टिक वर्ल्डमधली श्रीमंती आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं झाड लावता आणि त्याला आलेलं फूल, पहिली कळी, पहिलं फळ जेव्हा तुम्ही बघता, तर मी त्याला असं म्हणेल की त्याला $1,000,000 हॅपीनेस आपण असं म्हणूया. $1,000,000 हा शब्द यासाठी टाकेन, मी आता बोललो त्याचं कारणच असं आहे की त्यातच खरी श्रीमंती आहे आणि त्या आनंदामध्ये खरी श्रीमंती आहे. हे तुम्ही करू शकता. एकच प्रश्न, लोकांची गंमत अशी आहे की आपण कलियुगात आहोत आणि आपल्याला श्रीमंतीचे जोपर्यंत आकडे दिसत नाही तोपर्यंत त्याच्यातली गंमत कळत नाही. परसबागेतील श्रीमंती अर्थात मेथीची भाजी लाव. लोकांची गंमत अशी आहे की आपण कलियुगात आहोत आणि आपल्याला श्रीमंतीचे जोपर्यंत आकडे दिसत नाही तोपर्यंत त्याच्यातली गंमत कळत नाही. परसबागेतील श्रीमंती अर्थात मेथीची भाजी लावली तर त्याला एका जोडीला ₹10, ₹15 मिळणार, हे आपल्याला गणित ठाऊक आहे. पण कमीत कमी जागेतही काही हजारो, लाखो रुपये आपण मिळवू शकतो का? एवढी श्रीमंती या परसबागेत खरंच लपली आहे? फार सिंपल, मी तुम्हाला एक लॉजिक किंवा स्टॅटिस्टिक सांगतो. मुंबईमध्ये 2 करोड लोक राहतात. असं अझ्युम करायचं की 10 लाख लोकांनी गार्डनिंग करायला सुरुवात केली असेल त्या जागेमध्ये. म्हणजे मुंबईत, मी माझं पीएचडीच गार्डनिंगमध्ये आहे, होम गार्डनिंगमध्ये. तर मी अभ्यास करताना बघितलं की ग्रेटर बॉम्बे म्हणजे बृहन मुंबई, नवी मुंबई आणि सबब म्हणजे उपनगर, तिथे मी अभ्यास केलाय 3 भागांचा. मग कोणाकडे बंगले आहेत, कोणाकडे रो हाऊस, कोणाकडे फ्लॅट आहे, कोणाकडे फ्लॅट विथ बाल्कनी आहे, कोणाकडे फ्लॅट विथ टेरेस आहे, कोणाकडे फक्त विंडो आहे, विंडो सील आहे. असे लोक पण गार्डनिंग करतात आणि त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं, श्रीमंती निर्माण होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की आता म्हणजे इकॉनॉमिक सांगायचं झालं तर 10 लाख लोक, मुंबईत 2 करोडच्या वरती, ऑफिशियल फिगर 2 करोड आहे पण जास्ती असतील लोक कदाचित. 10 लाख लोकांनी जर गार्डनिंग करायला सुरुवात केली, भाजीपाल्याची लागवड करायला सुरुवात केली किंवा मोठ्या ड्रममध्ये त्यांनी फळझाडांची लागवड केली, त्याचं एक मॉडेल आपल्याकडे आहे, आपण पुढे बोलू त्याविषयी. आता विचार करा की एका घराने, एका फ्लॅटमधून वर्षाला फक्त 25 किलो भाजी काढली. वर्षाला 365 दिवसात 25 किलो भाजी काढली आणि 10 लाख लोकांनी जर असा प्रयोग केला तर वर्षाला 25,000 टन भाजी मुंबई शहरात निघू शकते, ज्याचं एकत्रित मार्केटिंग होऊ शकतं. आपण गटशेती म्हणतो, आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो.
एका सोसायटीमधल्या असलेल्या फ्लॅटमधल्या लोकांनी जर निर्णय घेतला की आपण एकट्या दुकट्याने करून हा व्यवसाय एवढा मोठा होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे स्पेस ही कॉन्स्टंट आहे, जागा हे आपल्याकडे एक लिमिट. याच विषयावर येतोय हाच मुद्दा. म्हणजे आता जे प्रेक्षक बघत असतील त्यांचा हा प्रश्न असेल, जिथं श्वास घ्यायला जागा नाही, नवीन जन्म, नवीन कोंब, आणि तोही एवढ्या लार्ज स्केलमध्ये सोसायटी. मला फक्त सोसायटीचा टेरेस, मी तुमच्याशी या विषयावर बोलतोय, टेरेस ज्याला जमीन नाहीये, टेरेसवरची जी जागा असेल तिथं मी हे करू शकतो का? 100% तुम्ही हे करू शकता. टेरेसवर 100% करू शकता. मी अनेक वेळा सांगितलंय, मुंबई विद्यापीठामध्ये गेले 26 वर्ष मी हा विषय शिकवतोय की साध्या बांबूच्या बास्केटमध्ये एका कुटुंबाला लागणारी पालक, मेथी किंवा लाल माठ, हिरवा माठ, कोथिंबीर आपण सहज करू शकतो, आणि कुठलीही पालेभाजी 30 दिवसामध्ये 1 महिन्यात तयार होते. फक्त रोटेशनचं तुम्हाला भान ठेवलं पाहिजे. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मुंबईमध्ये दुसरं पण एक मोठी समस्या आहे लोकांची, की लोकांना जर विचारलं की कारण याला सूर्यप्रकाश लागतो, निदान प्रकाश तरी लागतो, उगवायला प्रकाश लागतो. लोकांची समस्या ही मुंबईमध्ये की लोक म्हणतात आमच्याकडे सकाळी ऊन येतो, काही लोक म्हणतात अहो आमच्याकडे 12 नंतर ऊन येतं, काही लोक असं म्हणतात नाही आमच्याकडे 4 नंतर ऊन येतं. अशाही परिस्थितीत तुम्ही सर्वप्रथम असं आहे की आपण आपली गरज भागवली पाहिजे. आपल्या कुटुंबाला लागणारा भाजीपाला हा आपण विषमुक्त, कारण आज तुमच्या घरी जो भाजीपाला येतोय तो नेमकं कुठून येते याचं कोणालाच माहिती नाहीये. त्यावर कुठल्या प्रकारचे कीटकनाशक फवारले त्याची तुम्हाला कल्पना नसते. रेल्वे ट्रॅकच्या बाजूचा पण भाजीपाला तुमच्याकडे तो बघूनही खातात, कल्पना नाही ना. माझं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. मला माहिती आहे की मी ट्रेननं प्रवास करताना माझ्या बाजूला जी जागा मला दिसली नाही, जी परप्रांतीयांना दिसली, त्यांना त्या जागेचं त्यांनी सोनं केलं. खरं तर समूह शेतीत ती जागाही आपण रेल्वेकडनं मुंबईकर स्थानिक म्हणून घेऊ शकलो असतो. तो मला एकदा, कारण त्यातली आपल्याला श्रीमंती कळली नाही, त्यांना कळली आहे ती श्रीमंती, म्हणून ते त्यातला समूह शेतीचा एक नवा अध्याय परप्रांतीय म्हणून ते करतात. आणि ती भाजी माझ्या नजरेसमोर रेल्वे ट्रॅकच्या पाण्यावर रुजवली जाते आणि मी मिटल्या डोळ्याने ती भाजी खरेदी करतो. सर, मी फर्टिलायझर कंपनीत काम करत असताना आम्ही फर्टिलायझरच्या टाउनशिपमध्ये राहायचो. तिथे आमच्या मागे राव कुटुंब राहायचं, ज्यांच्याकडे छोटासा टेरेस होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळा भाजीपाला जो शेतामध्ये शेतकरी उत्पादित करतो तो त्यांच्या टेरेसवर त्यांनी केला. आणि इतका तो उत्पादित व्हायचा तर मग शेवटी त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे मला असं म्हणायचं की एका सॉफ्टवेअर इंजिनियरला जेवढा पगार मिळत नाही आज या 2015 मध्ये, त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त तुम्हाला पैसे मिळू शकतात छोट्याशा टेरेस गार्डनमध्ये. जर तुम्ही, आत्ता मी रिसेंटली नागपूरला गेलो होतो, माझा वर्गमित्र आहे मुजुमदार नावाचा, त्यांनी टेरेसवर छोटंसं ग्रीन हाऊस केलं. त्याचं कारण असं आहे की आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे, जागतिक तापमान वाढीमुळे तुम्ही उघड्यावर शेती करायला जर केला तर त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे. पण तेच तुम्ही छोटंसं हरितगृह जर आपल्या टेरेसवर उभारलं तर त्यांनी मला, परवा मी नागपूरला होते, त्यांनी मला सांगितलं की 57 किलो उत्कृष्ट क्वालिटी, कीडमुक्त, रोगमुक्त, विषमुक्त काकडीचं उत्पादन त्यांनी केलं. तर तुम्हाला म्हणाला की डॉक्टर साहेब आता मला ही काकडी विकावी लागली, कारण एवढी घरात लागत नाही. मला थोडक्यात असंच म्हणायचं की शहरातला माणूस हे करू शकतो, पण प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन त्यांनी ते करायला पाहिजे. आता आम्ही 10 जानेवारीला रुईया कॉलेजमध्ये, आम्ही तसं रुईया कॉलेजच्या टेरेसवर एक मॉडेल उभं केलेलं आहे, ग्रीन हाऊस केलाय आणि त्याच्यात हायड्रोपॉनिक्स केलाय, मातीविना शेती केली आहे. 10 जानेवारीला आम्ही तिथे एक परिसंवाद आयोजित केलाय. त्या परिसंवादामध्ये हाच मुख्य उद्देश आहे की शहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं शाश्वत कृषी उत्पादन, फलोत्पादन घेता येईल. मला असं वाटतं हे ज्ञान आपल्याकडे आहे, फक्त लोकांनी पण पुढे येणं आवश्यक आहे. कारण मी एक बघितलंय की नॉलेज इज पॉवर. तुमच्याकडे जर ज्ञान नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून प्रत्येक फ्लॅट असो, आपण जर टेरेसचा विषय बोलताय, मी तर म्हणेल की ज्याच्याकडे छोटी बाल्कनी तो सुद्धा अनेक प्रकारच्या भाज्या करू शकतो. टेरेसवर तर एक, आता म्हणजे मी बांद्र्याला मध्ये मी गेलो होतो मिस्टर दोशींकडे, तर त्यांच्याकडे मी बघितलं की 200 लिटरचा ड्रम, त्या ड्रमला त्यांनी 4-4 इंच व्यासाची छिद्र पाडलेली सगळीकडे, आणि या ड्रममध्ये जवळपास 60% हे सॉइल अँड मॅन्युअर त्यांनी भरलं होतं, म्हणजे माती आणि खत भरलं होतं, गांडूळ खत, आणि वरचं 40% किचन वेस्ट. आणि या ड्रममध्ये त्यांनी एक समजा चिक्कूचं झाड, एक डाळिंबाचं झाड, किंवा एक पेरूचं झाड, किंवा वेगवेगळ्या पपईचं झाड, तैवान पपईचं झाड ते लावलंय. आता हे ड्रमचा जो व्यास आहे तो 1 मीटरपर्यंत आहे, 3 फुटापर्यंत आहे. म्हणजे त्याचं स्टेम फक्त एवढंच असतं, 4 ते 5 इंचच. ते वर जाणार, नंतर त्याला वरती फळं लागणार. उरलेली बाजू काय, ही या जागेचं काय, तर इथे तुम्ही पालेभाज्यांची लागवड करून पालेभाज्या उगवल्या, पालक एका ड्रम मध्ये. म्हणजे एका ड्रमला लागणारी जागा फक्त 3 फूट, जर तुम्ही व्यास त्याचं जर डायमीटर बघितला तर. आणि हे जे 4 इंचचे व्यासाचे जी छिद्र केलेले आहेत त्यात त्यांनी केलं टोमॅटो, वांगी, मिरची किंवा पत्ताकोबी, फुलकोबी, नवलकोबी याची रोपं तयार करावी लागतात. ही रोपं तयार करून या छिद्रांमधून, भोकांमधून त्यांनी आतमध्ये घुसवली. नंतर ते टोमॅटोचं झाड वाढलं, वांग्याचं झाड वाढलं,
त्याला फळं लागायला लागले, ते झुकायला लागले, तर त्याला टेकू लावला. तिकडे तुम्हाला टोमॅटो मिळतात, इकडे मिरची मिळते, इकडे वांगी मिळतात आहे. आणि उरलेल्या छिद्रांमध्ये त्यांनी तुमचं रॅडिश म्हणजे मुळ्याचं बी टोचलं, गाजराचं बी टोचलं, खाली आतमध्ये मुळा तयार झाला, गाजर तयार झाला. म्हणजे छोट्याशा जागेत सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि त्याचं मार्केटिंग पण तुम्ही करू शकता, जास्त ड्रम्स ठेवले तर. नक्कीच मित्र हो, खरं तर ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. आणि आपलं प्रॉब्लेम आहे की प्रश्न निर्माण व्हायच्या अगोदर आधी अपशंका, कुशंका हे होणारच नाही, हे प्रश्नही त्याच्यासोबतच जन्माला येतात. आपल्याला असे पैकी अनेक जणांना असं वाटत असतील की अरे हे सगळं ठीक आहे रे, पण आमच्या इथे, आमच्या टेरेसमध्ये, आमच्या सोसायटीत हे होऊ शकत नाही. असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्याने हा एपिसोड झाल्यानंतर घराच्या बाहेर जायचं, सोसायटीला एक राऊंड मारायचं आणि एखादी तरी वडाचं किंवा पिंपळाचं रुजलेलं झाड बघायचं जे तुमच्या छिद्रात असेल पूर्ण बिल्डिंगच्या. जर ते वडाचं पिंपळाचं झाड रुजू शकतं तर भाजीपाला काय रुजू शकत नाही? याच प्रश्नाचं उत्तर एका छोट्या ब्रेक नंतर पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर राजेंद्र देशमुख यांच्या सोबत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं पुढचं पर्व की मला हे करायचंय, या असं ज्यांची ठाम खात्री झाली असेल त्यांच्यासाठी 17 जानेवारीला याच विषयावरची एक कार्यशाळा होणार आहे. डिटेल नंतर देतो. सुरुवातीला देशमुख सरांकडे. देशमुख सर, मला सांगा, हे सगळं बोलणं असताना, चालू असताना, समजा एखाद्या सोसायटीने ठरवलं की आपण आपल्या सोसायटीत परसबागेतील शेती करायची, टेरेसवरची शेती करायची. ते करता येणं, त्यांना पैसे गुंतवणं शक्य असेल कदाचित, पण त्यांना करता येणं शक्य नसेल तर मुंबईत अशी माणसं आहेत का? आणि मुंबईतल्या कुठल्याही सोसायटीवर कुठलंही नाही पण कुठलं तरी पीक होऊ शकतं का? सर 100% होऊ शकतं. मी तर म्हणेल की सोसायटी, तुम्ही अशी सोसायटी पकडा, टेरेस नंतर पकडू आपण, सोसायटी अशी पकडा ज्यांच्याकडे फक्त बाल्कनी आहे किंवा विंडो सील आहे, खिडकी आहे. पण सोसायटीमध्ये असलेल्या जागेमध्ये सगळ्यांनी, ज्याला आपण सिटी कम्युनिटी फार्मिंग असा शब्द म्हणूया, की सगळ्यांनी जर एकत्र आलं तर त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. त्यांनी एकत्र येऊन आपण किचन वेस्ट पासून आपण गांडूळ खत तयार करू शकतो आणि त्या गांडूळ खताच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला एक एक जबाबदारी द्यायची. या 5 लोक जे या फ्लॅटमध्ये राहतात त्यांना जबाबदारी द्यायची की तुम्ही फक्त पालकची काळजी घ्यायची, तुम्ही टोमॅटोची काळजी घ्यायची. हे जॉब डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. असलेल्या सोसायटीच्या जागेमध्ये आपण फार्मिंग करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फार्मिंग करत असताना जे सरप्लस उत्पादन होणार आहे त्याचा विक्री स्टॉल जर आपण सोसायटीच्या बाहेरच ठेवला तर त्यातून उत्पादन सुद्धा मिळू शकतं. मला असं वाटतं की हा विषय न संपण्यासारखा आहे. लोक असं म्हणतात की स्काय इज द लिमिट, पण मी नेहमी लोकांना सांगतो की जोपर्यंत हॉर्टिकल्चरचा विषय निघाला किंवा अॅग्रिकल्चरचा, तर देर इज अ लिमिट बियॉन्ड द स्काय. याला मर्यादाच नाही. फक्त माझं तत्वज्ञान वेगळं आहे. माझं तत्वज्ञान असं आहे, नखात तुमची एकदा माती गेली ना की त्याच्यासारखं दुसरं जगात व्यसन नाही. ही मातीचा मग ती काढली नाही, ती जपली जाते आणि मग एक नवा असमंत निर्माण केला जातो. आज मुंबई हा विषय का घेतो? कारण आपल्याला असं माहिती आहे की गावागावात हे सगळं शक्य आहे, पण महानगरांमध्ये हे शक्य आहे का, याच विषयावर आपण प्रामुख्यानं बोलतोय. अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण उत्पादन करतो त्या उत्पादनाची बाजारपेठही मुंबईत शक्य आहे का? 100%. तुम्ही एक बघा ना, आज पहिले आपण मॉलमध्ये जाऊन भाजीपाला घेतो, आज लोक बोलतात सेंद्रिय शेतीविषयी लोक बोलल्या जातात. आज अनेक अशा सोसायटीज आहेत ज्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे की तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की त्यांनी गार्डनिंग सुरू केलेलं आहे. गार्डनिंग इन द सेन्स, आता मगाशी ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं की वड आणि पिंपळ. आज मी तुम्हाला असे लोक दाखवतो की ज्यांनी वड आणि पिंपळचं एक बोन्साय केलंय. आपण गार्डनिंग आणि गार्डनिंग पासून होणारी श्रीमंती या विषयावर बोलतोय. भाजीपाला त्याच्यात येतात, फळं त्याच्यात येतात, फुलं त्याच्यात, इव्हन बोन्साय त्याच्यामध्ये येतात, वामन वृक्ष. माझ्या घरी स्वतः 25 वर्ष झाले एक वडाचं बोन्साय, त्याची किंमत 1.5 लाख रुपये मार्केटमध्ये. ती एक वेगळाच टॉपिक आहे, त्या विषयावर न बोललेलं बरं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही फळं आणि भाजीपाल्याची लागवड करू शकता, त्याच्यासोबत गार्डनिंग करू शकता. एक मॉडेल आपल्याकडे आहे. जर करण्याची इच्छा तर दर्शकांची असेल, लोकांची असेल, तर ते नक्की हे करू शकतात. आणि याला काही लागत नाही. मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी खर्चामध्ये येऊ शकतं. वेस्टमधून बेस्ट येऊ शकतं. की साध्या मस्ती दहीच्या डब्यामध्ये पालकाची भाजी होऊ शकते, कोथिंबीर होऊ शकते. रिसेंटली आता मी नायजेरियाला गेलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की छोटी कोथिंबीरची जुडी जी आपण 9 रुपये 10 रुपयाला मार्केटमध्ये घेतो ती तिथे 120 रुपयाला विकली जाते. जी डाळिंब आपण आपल्या टेरेसवर करू शकतो ड्रममध्ये, आपले शेतकरी 70 आणि 80 रुपये किलोनी विकतात, तिथे 600 रुपये किलोनी डाळिंब विकल्या जातात. मला असं म्हणायचं आहे की हा सगळा भाजीपाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय पद्धतीने आपण करू शकतो. त्याला जास्त पैसे लागत नाही, फक्त वेळ. सकाळी ब्रश करतानाच तुम्हाला त्या गार्डनमध्ये जायला पाहिजे
आणि झाडांचा हाल विचारायला पाहिजे. हे होऊ शकतं. नक्कीच हे होऊ शकतं आणि सगळ्यात समृद्ध होण्याची गरज आहे ती पालकांनी किंवा आपण जे शिकलेले समजतो त्याने. मी एक उदाहरण देतो आणि ब्रेकवर जातो. खरं तर एक मध्यमवर्ग कुटुंब होतं आणि मध्यमवर्गीय कुटुंबात गाजराची आणलेली 4-5 गाजर होतं. गाजराचं वरचं कटिंग करायचं आणि ते एका मुलानं जसं दहीचं भांडं असतं प्लॅस्टिकचं, त्यात पाणी ठेवून फक्त ती वरची हे ठेवली होती. 8-10 दिवसांनी त्याला छानपैकी कोंब आले. एक आवड हाऊस म्हणून 10-20 दिवस जगवले गेले. नंतर त्या मुलानं अबोधपणे आपल्या पालकांना विचारलं की याचं आता काय करू, ही चांगली वृक्ष येतात किंवा ही झाडं येत आहेत. दुर्दैवानं पालकांना हे काय आलंय याचं पुढे काय करायचं काहीच कळलं नाही. मुलाला शांत केलं आणि उचलला तो डबा आणि बाहेर फेकला गेला. खरं तर मुलाच्या त्या प्रश्नाचे उत्तर पालकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना देता आलं नाही. त्या पालकांचं तसं झालं. तुमचं जर असं होऊ नये तर 17 तारखेला कार्यशाळा आहे, त्याच रिटेल एका ब्रेक नंतर पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर राजेंद्र देशमुख यांच्यासोबत. एक आठवण सगळ्यात महत्वाची, 17 जानेवारीला दादर येथे ही कार्यशाळा होते, परसबागेतील श्रीमंती. आणि ही श्रीमंती एवढी अफाट आहे ना की आपण ती जेवढी शोधायला जाऊ तेवढी माती काय आकाशही कमी पडेल. त्याचबद्दल बोलतोय देशमुख सर. खरं तर या 17 जानेवारीच्या कार्यशाळेत आपण स्वतः वक्ते असणार आहात, मार्गदर्शक असणार आहात. ज्यांचा फक्त आता हा कार्यक्रम बघून किंवा ज्यांना फक्त कुतूहल आहे किंवा ज्यांना याच्यातलं कोरी पाटी आहे अशा माणसांनी जर या अशा सगळ्या कार्यशाळेला आलं किंवा हे सगळं ज्ञान घ्यायला आले तर ते जाताना खरंच श्रीमंत होऊन जातील का? जाताना श्रीमंत होऊन जातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक प्रेरणा घेऊन जातील. ते दुसऱ्या दिवशी गार्डनिंग चालू करतील याची मला पूर्ण खात्री आहे. दुसऱ्या दिवशी परसबाग उभी करायचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सुरू होईल. कारण या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण त्यांना पूर्ण माहिती देणार आहे की ज्या माणसाच्याकडे अॅग्रिकल्चरची डिग्री नाही, हॉर्टिकल्चरची डिग्री नाही, पण ज्याला हाऊस आहे, ज्याला करायचं आहे आणि पहिलं फुल आल्यावर जो आनंद होतो तो ज्याला बघायचा आहे, तो माणूस प्रेरणा घेऊन जाणार. आणि मला खात्री आहे की प्रत्येक माणूस जो कार्यशाळेला आहे दुसऱ्या दिवशी गार्डनिंग सुरू करेल आणि त्याला असं वाटेल की खरंच आता मी तो श्रीमंतीचा मार्ग पकडलाय. मी एक थोड्याशा वेगळ्या विषयाकडे येतोय की हे केवळ त्या मुलांसाठी नाही तर ही श्रीमंती किंवा अशा प्रकारची शेती म्हणजे हा गृहिणींचा सगळ्यात आवडता विषय. तर गृहिणींसाठी जे नोकरदार नाही आहेत, जे घरगुती आहेत, म्हणजे हाऊसवाईफ असं ज्या बिरुदाखाली स्वतःची इमेज तयार करतात, त्या हाऊसवाईफसाठी ही श्रीमंती कशी फायदेशीर ठरू शकते? सर, आता श्रीमंती मी मगाशी आपण बोलल्याप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारची श्रीमंती असते. पण ज्या होम मेकर, ज्याला आपण हाऊसवाईफ म्हणतो, जी गृहिणी आहे, तिच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकदा घरातला माणूस, पुरुष हा कामासाठी बाहेर गेला, मुलं शाळेत कॉलेजमध्ये गेले की तिने काय करायचं. बऱ्याचशा अशा महिला की विरंगुळा, काय आता करायचं काय. मला असं वाटतं की परसबागेतली श्रीमंती ही त्यांना खरंच खऱ्या अर्थाने एक प्रकारचं $1 मिलियन हॅपीनेस देऊन श्रीमंत करू शकते. आणि ते करत असताना, कारण मी मगाशी मी सांगितलं की 25 वर्ष हा विषय मी मुंबई विद्यापीठात शिकवतोय, महिलांची संख्या जास्ती असते आणि इतके ते प्रश्न विचारतात की आता मी या डब्यामध्ये काय लावू, मातीचं मिश्रण कसं असणार आहे, कधी पाणी देऊ, कधी खत देऊ, आणि इतकं रस घेऊन ते करतात. आणि मला असं वाटतं की फार डेडिकेशननी त्या काम करतात. आणि हा विषय संवेदनशील आहे. गार्डनिंग किंवा परसबाग, होम गार्डनिंग ज्याला आपण म्हणतो, हा संवेदनशील विषय आहे आणि महिला हा विषय उत्तम हाताळू शकतात, असा माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आपण महिलांबद्दल बोललो, आपण सोसायटीबद्दल बोललो, आपण नगराच्या जगण्याबद्दल बोललो. आता एक प्रश्न तुमच्या संदर्भात. 25 वर्ष आपण शेती, माती आणि या सगळ्याशी संदर्भित प्रश्नांची उत्तरं देत आहे. आज सतीश परब, सुवर्ण कोकण या माध्यमातून आपण शहरं हिरवी करण्याच्या किंवा जी गावं हिरवी आहेत त्यांना हिरवाईच्या श्रीमंतीचं लेणं द्यायला सज्ज आहोत. या नव्या उपक्रमाबद्दल, सुवर्ण कोकणबद्दल आणि पुन्हा एकदा शेतीकडे या सगळ्या मानसिकतेला वळवण्याच्या या प्रयत्नाबद्दल तुमच्या काय शुभेच्छा आहेत, मत आहेत? माझं एक सिंपल म्हणणं आहे सर की जेव्हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होतो, मग गावात असो किंवा शहरात असो किंवा शहरं हिरवी करण्यासाठी ज्या उद्देशाने लागवड केली जाते, गंमत अशी आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशन फ्री रोपं देत आहे म्हणून आपण जातो, घेऊन येतो, लागवड करतो. मोठ्या कंपन्या, त्यांची नावं आपल्याला माहिती आहे, बॉम्बेमधल्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस आहे, पावसाळ्यामध्ये सगळ्यांना असं वाटतं की वृक्ष लागवड झाली पाहिजे, मोफत मिळतात म्हणून आणतात. पण कोणीही हा विचार करत नाही की कोणत्या झाडाची काय युटिलिटी आहे, त्याचा काय उपयोग होतो, पर्यावरणासाठी त्याचा उपयोग होतो का. मग अशी वड पिंपळचा आपण उल्लेख केला. डेहराडूनला एक फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी पिंपळाच्या झाडावर 15 वर्ष संशोधन केलं आणि त्यांनी हे सिद्ध केलं की जगातलं एकमेव असं झाड आहे जे 125 पट जास्त प्राणवायू देतं. याचा अर्थ असा आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये, मी असं म्हणणार नाही की बिल्डिंगच्या स्ट्रक्चरच्या बाजूला लावा, कारण स्ट्रक्चर तोडू शकतात,
पण जिथे जिथे जागा तुम्ही करा, नाहीतर मी तर म्हणाल की प्रत्येक घरात त्याचं नाही, बोनसाय केलं. याची मानसिकता ही सुरुवातीपासून ते शासनापर्यंत बदलली पाहिजे. तसं नसतं तर कोकणात रस्त्याच्या बाजूला सुबाबूळ लावले गेले नसते. ते आर्केशियाची झाडं त्याच्यातनं जास्त अपघात होता. आकेशी म्हणजे एक पिंपळाचं बोन्साय करून जरी घरात तुम्ही ठेवलं तर इट्स अ सॉर्ट ऑफ अ लाईव्ह ऑक्सिजन पंप इन युअर हाऊस. या प्रदूषणाच्या जगामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगमध्ये तुम्हाला जास्त प्राणवायू त्या झाडापासून मिळणार. म्हणजे लागवड करताना जसं अशोकाचं झाड आहे साऊंड ऍब्झॉर्ब करतं, कडुनिंबाचं झाड आहे एअर प्युरिफाय करतं. मला असं म्हणायचं की आपण कुठे लागवड करतोय, आपला उद्देश काय, ते सगळं डोळ्यासमोर ठेवून लागवड झाली पाहिजे. आपण काय करतो, मोफत मिळतात म्हणून लागवड करतो. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. नक्कीच मित्रांनो, हा विषय खूप सुंदर आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे. मग तो श्रीमंतीसाठी नाहीये, त्याच्याही पल्ल्याड पुढे जाऊन आज महानगरात सगळ्या गोष्टी मिळतील. पण दुर्दैवानं दिल्लीत सुरू झालंय, अनेक परदेशांमध्ये किंवा अनेक परकीय देशांमध्ये अशी गोष्टी सुरू झाल्या आहेत, ते म्हणजे ऑक्सिजन बार किंवा ऑक्सिजन बूथ. दुर्दैवानं ती वेळ जर आपल्याकडे येऊ नये तर महानगरात आता अशा शेतीकडे वळणं हीच काळाची, पैशाची, श्रीमंतीची आणि जगण्याची गरज बनली आहे. 17 जानेवारीला ही कार्यशाळा होते आहे, परसबागेतील श्रीमंती. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आपण संपर्क साधा आणि आपली प्रवेश नक्की नोंदवा. देशमुख सर, आज इथे आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. नमस्कार, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.